आपलं एक पडघा गाव आणि पडघा गावातील हे न्यू बालाजी नगर, या ठिकाणी या न्यू बालाजी नगर या ठिकाणी असलेले रहिवासी आणि आपण सर्वांनी सर्व मिळून हा नवरात्र उत्सव आयोजित केलेला आहे। नवरात्र उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो। एक 3-4 वर्षांपासून या ठिकाणी हा उत्सव आपण साजरा करतो। या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतो। दररोजची देवीची आरती असेल, देवीचं स्तवन असेल, भजन असेल, आणि आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या देवीचा महिमा वर्णन व्हावा, आपल्याला कळावा, त्या देवीचं नामस्मरण आपल्याकडून घडावं, त्या देवीची ओळख आपल्याला व्हावी, या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। सर्वप्रथम या ठिकाणी हा नवरात्र उत्सव आपण आयोजित केलेला असताना, साजरा करत असताना, अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी पर्यंत हा आपण या ठिकाणी उत्सव साजरा करत असतो। आणि हा उत्सव या ठिकाणी साजरा करत असताना आपण तन मन धनाने जे जे कोणी या ठिकाणी सहकार्य करतात आणि हा उत्सव अतिशय सुंदररित्या कशा प्रकारे साजरा होईल यासाठी जे प्रयत्न करतात, त्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो। कारण कोणतंही धर्माचं कार्य करायचं किंवा कुठलाही उत्सव आयोजित करायचं म्हटल्यानंतर त्यासाठी अनेक माणसांची गरज असते, अनेक प्रकारच्या बळाची गरज असते, आर्थिक व्यवस्था करावी लागते, मानसिक व्यवस्था करावी लागते, मेहनत करावी लागते। ज्यांच्या ज्यांच्याकडे भगवंताच्या कृपेने जी जी कलागुण आहेत त्या कलागुणांचा वापर आपण या ठिकाणी या उत्सवासाठी करतोय। जे जे या ठिकाणी तन मन धनाने सहकार्य करतात त्यांच्या सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा मी नतमस्तक होतो। आणि या ठिकाणी ज्या देवीचं अधिष्ठान आपण लावलेलं आहे, जी देवी मूर्ती रूपाने या ठिकाणी आपल्या या प्रांगणामध्ये विराजमान झालेली आहे, त्या देवीचं स्वरूप कसं आहे याचं थोडक्यात आपण या ठिकाणी वर्णन करणार आहोत किंवा एक श्रवण करणार आहोत। खरं तर नवरात्र उत्सव हे आयोजित कशासाठी केलं जातंय? मूर्ती रूपाने त्या देवीचं पूजन आम्ही का करत असतो? देवी महात्म्य ज्या वेळेला आपण वाचतो त्यावेळेला आपल्याला सर्व कळतंय। 9 रात्र 9 दिवस असुरांचा नाश करण्यासाठी त्या देवीला युद्ध करावं लागलं आणि 9 रात्र 9 दिवस ती देवी सतत त्या असुरांचा वध करण्यासाठी लढत असताना अन्न पाण्याची कुठल्याही प्रकारे म्हणजे पूर्णपणे उपवास म्हणायला हरकत नाही बरं का, नॉन स्टॉप कुठल्याही प्रकारे न थांबता असं 9 रात्र 9 दिवस त्या देवीने काय केला? असुरांचा वध करण्यासाठी त्या ठिकाणी युद्ध केलं। आणि म्हणून त्या देवीचा जागर आमच्याकडून घडावा, त्या देवीचं स्तवन आमच्याकडून घडावं या उद्देशाने आम्ही या ठिकाणी हा नवरात्र उत्सव साजरा करत असतो। त्या देवीने त्या काळामध्ये असुरांचा नाश करण्यासाठी अनेक अवतार घेतले। तीच श्री महाकाली आहे, तीच श्री महासरस्वती आहे, तीच श्री महालक्ष्मी आहे आणि या अनेक रूपाने कार्य करणारी तीच देवी नवदुर्गेच्या रूपाने त्या ठिकाणी कार्य करत आहे।
त्या देवीचा जागर करत असताना, त्या देवीचं स्तवन करत असताना, त्या देवीचं महिमा वर्णन करत असताना आम्ही आमच्या आजूबाजूलाही बघितलं पाहिजे त्या देवीचं स्वरूप कुठं आम्हाला पाहायला अनुभवायला मिळतंय का. बरं का, पुराणामध्ये शास्त्रामध्ये जी काही देवीची महती वर्णन केलेली आहे, पुराण वाचत असताना, शास्त्र वाचत असताना ज्या पद्धतीने त्या देवीचं वर्णन महात्म्य त्या ठिकाणी केलेलं आहे, त्या पद्धतीने ती देवी आज या चालू वर्तमान काळामध्ये कुठे दर्शन देते का याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरं का, खर तर या नवरात्र उत्सवामध्ये आम्ही देवीचं महात्म्य वाचता वाचता आम्हाला जनाबाई पण वाचता आली पाहिजे, आम्हाला मुक्ताबाई वाचता आली पाहिजे, आम्हाला कान्होपात्रा वाचता आली पाहिजे, आम्हाला बहिणाबाई वाचता आली पाहिजे. कारण ज्या माया माऊलीने आपल्या रचनेतून, आपल्या अभंगातून, आपल्या ओव्यांतून जनजागृती करण्याचं कार्य केलं, तुम्हा आम्हाला त्या देवीचं महात्म्य वर्णन करण्याचं कार्य केलं. आमच्यामध्ये बदल घडावा, आमच्यामध्ये परिवर्तन घडावा म्हणून ज्यांची अतिशय सुंदर अशी रचना, त्या जनाबाईला आम्ही वाचलीच पाहिजे ना, त्या जनाबाईचा आम्ही विचार केलाच पाहिजे ना. ती जनाबाई म्हणजे त्याच देवीचा अवतार, त्याच देवीचं रूप, त्या पद्धतीने अवतार घेऊन समाजामध्ये कार्य केलं. त्या जनाबाईच्या रूपाने त्या देवीने वाचता आली पाहिजे. बरं का, आमचा जन्म कुठे व्हावा हे आमच्या हातात नव्हतं आणि नाही आहे, पण ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे ते घर, ते कुळ, ती जागा, ते गाव, ते कुटुंब कशाही प्रकारचं जरी असलं तरी सुद्धा ज्या घरात आमचा जन्म झालेला आहे त्या घराचं मंदिर करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. ज्या ठिकाणी आमचा जन्म झालेला आहे ते ठिकाण कसंही आणि कसलंही जरी असलं तरी त्या ठिकाणी आम्ही देवाचा परमार्थ करू शकतो, भक्ती करू शकतो, देवाचं कार्य करू शकतो. याचा आदर्श घडवून देणारी कान्होपात्रा. समजतंय ना. त्या कान्होपात्रेविषयी सांगत असताना असं म्हटलेलं आहे, कान्होपात्रा म्हणजे उकिरड्यावर निघालेले तुळस. कारण कान्होपात्रेची आई असं म्हटलं जातंय, श्यामला नावाच्या वेशीची मुलगी म्हणजे कान्होपात्रा. पण असा परमार्थ केला, अशी भक्ती केली, अशा प्रकारे देवाचं नामस्मरण केलं, अशा प्रकारे त्या देवीचा जागर केला, अशा प्रकारे त्या देवीचं स्तवन केलं की ती कान्होपात्रा शेवटी पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी विलीन झाली. जी कान्होपात्रा कार्य करता करता पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी विलीन झाली, ती कान्होपात्रा सुद्धा आम्ही देवीच्या पुढ्यात वाचली पाहिजे, वाचली पाहिजे. देवीचं रूप जर आम्हाला पाहायचं आहे तर महत्वाचं त्या देवीची ओळख जर आम्हाला घ्यायची आहे तर देवी वाचली तर आपल्याला कळेल ना, नाही का. नुसतं जागरण करून कळणार आहे का? नाही कळणार. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची, अशा प्रकारे मुक्ताईचं वर्णन केलेलं आहे. बरं का, मुक्ताबाई नमो आद्यत्रय जननी, तीन देवांची जननी, त्रिदेव जननी म्हटलेलं आहे तिला, मुक्ताईला. आद्यत्रय जननी देवाची. 9 वर्षाची मुक्ताई आमची जर 3 देवांना उपदेश करत असेल तर ती देवीचा अवतार म्हणायला हरकत नाही ना. काय 9 वर्षाची मुक्ताई जर 3 देवांना उपदेश करत असेल तर ते सामर्थ्य कोणाचं आहे बरं? देवीचंच म्हणायला हरकत नाही, ते रूप देवीचंच म्हणायला हरकत नाही ना. बरं का,
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना वागता यावं, जगता यावं, समाजाने स्वीकारावं, मानपत्र मिळावं म्हणून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. विठ्ठलपंताने रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा भोगली. आई वडिलांनी का? आमच्या मुलांना जगण्याचा अधिकार आहे, वागण्याचा अधिकार आहे, समाजाने स्वीकारावं, समाजाने मानपत्र द्यावं म्हणून देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठावली गेली. आणि आमच्या मुलांनी समाधानाने जगावं, सुखाने जगावं, समाजाने त्यांना स्वीकारावं म्हणून विठ्ठलपंतांनी रुक्मिणी माता यांनी देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा स्वीकारली सुद्धा. एक साधं उदाहरण आहे. आपली लहान लहान मुलं वाढत असताना, घडत असताना प्रत्येक आई वडिलांना प्रामाणिकपणे वाटत असतंय की आमच्या मायेची त्यांना गरज आहे, आमच्या आधाराची त्यांना गरज आहे, आमच्या संस्कारांची त्यांना गरज आहे, आमच्या मार्गदर्शनाची त्यांना गरज आहे. आज त्या मुलांना काही समजत नाही. आज ती मुलं अतिशय लहान आहेत, संसार काही माहित नाहीये, जग काही माहित नाहीये. अशी अवस्था असताना सुद्धा त्या मुलांना सोडून जायला त्या आई वडिलांना काही वाटलं नसेल, वाटलं नसेल. फक्त त्यांच्या डोळ्यापुढे एवढंच दिसत होतं, आमच्या मुलांचं सुख. जर आम्ही गेल्यानंतर जर मुलांना सुखी राहत असतील, मुलांना जर सुखाने राहू देत असतील तर आम्ही जायला तयार आहे. आणि अशा प्रकारे आई वडील गेल्यानंतर ही लोक त्रास देत आहेत, द्वेष करतायत, मत्सर करतायत. किती नुसती सावली जरी कधीतरी माऊलींची एखाद्याच्या अंगावर पडली ना, तरी त्याने जाऊन इंद्रायणाच्या डोहामध्ये आंघोळ करावी आणि म्हणावं, संदेशाच्या पोराची सावली पडली, बाटलो रे बाटलो. हे ऐकल्यानंतर माऊलींना काही वाटत नसेल का? वाटत नसेल? अरे कधीतरी माधुकरी मागायला जावं. अनेक घरं फिरावीत, काही तिरस्कार करतायत, काही द्वेष करतायत, काही मत्सर करतायत. कुठेतरी एखाद्या माय माऊलीला वाटावं, या मुलांना जगण्याचा अधिकार आहे, या मुलांना वागण्याचा अधिकार आहे, या मुलांना खायला मिळालं पाहिजे म्हणून लपून चोरून त्यांच्या झोलीमध्ये काहीतरी माधुकरी म्हणून अन्न टाकावं. पण ते अन्न घेऊन घराकडे येत असताना कधीतरी एखाद्या नराधामाने बघावं आणि झोलीत काय आहे म्हणून विचारावं आणि त्यांनी बोलावं, अरे संन्यासाची पोरं ना रे तुम्ही जेवून काय करताय, तुम्ही खाऊन काय करताय, जगून काय करताय तुम्ही. अशा प्रकारे शब्द कानावर पडत असतील, सांगा माझ्या माऊलींना काही वाटत नसेल का? आणि याचाच विचार करून माऊली ज्ञानोबा टाकी लावून बसले. आणि ज्या वेळेला माऊली ज्ञानोबा टाकी लावून बसले, माझी योगियांची माऊली ज्या वेळेला टाकी लावून बसले ना, त्यावेळेला 9 वर्षाची मुक्ताई दादाला उपदेश करते. काय म्हणते? योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेला माझ्या येवल्याच्या 9 वर्षाच्या मुक्ताईने दादाला उपदेश केला, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. योगी त्याला म्हणतो जो सहन करतोय, त्याला योगी म्हणतायत. साही अपराध जनाचा, आपलं जर येणं जगाच्या कल्याणाकरताय, आपला जर अवतार जगाच्या कल्याणाकरताय, तर जगाचा द्वेष करणं आपलं कर्तव्य नाही, जगाचं मत्सर करणं आपलं कर्तव्य नाही. जरी त्यांनी दगडी मारल्या तरी सुद्धा आपलं स्वीकारणं कर्तव्य आहे. जरी त्यांनी त्रास दिला तरी सुद्धा आपण त्यांचा द्वेष न करता ते स्वीकारणं आपलं कर्तव्य आहे. कारण योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. आपल्याला जे कार्य करण्यासाठी भगवंताने या ठिकाणी पाठवलेलं आहे ना, ते कार्य जर यशस्वी करायचं आहे, ते कार्य जर साध्य करायचं आहे, तर ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि ऐका, त्या 9 वर्षाच्या येवलेशा माझ्या देवीने उपदेश केल्यानंतर माऊलीने ताटी उघडली आणि माऊलीने ताटी उघडली म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हाला मिळाला. माऊलीने ताटी उघडली म्हणून अमृतानुभवासारखा ग्रंथ आम्हाला मिळाला. माऊलीने ताटी उघडली म्हणून चांगले 65 आम्हाला मिळाले. आणि माऊलीने ताटी उघडली म्हणून सर्वात साधा, सोपा आणि प्रत्येकाने घेऊन वाचावा, नुसता वाचावा नाही तर एका अभंगाचा करावा
आणि नुसत्या एका अभंगाचा जरी माणसाने अभ्यास केला तरी माणसाचा जीवनाचा उद्धार होणारा हरिपाठ ग्रंथ आम्हाला मिळाला. ताटी उघडली म्हणून हे ग्रंथ आम्हाला मिळाले. खऱ्या अर्थानं हे विचार आम्हाला मिळाले. जर माऊलींनी ताटीच उघडली नसती तर आज आमची अवस्था काय असते? काय असते आमची अवस्था? ज्ञान देवाला उपदेश करणारी माझी देवी, तीच देवीचा अवतार ना मुक्ताई. बरं का, 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला, 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना सुद्धा उपदेश करणारी माझी 9 वर्षाची मुक्ताई. एक फक्त विचार करा, एकीकडे 1400 वर्ष तपश्चर्या करणारे, 14 वर्ष नाही, 140 नाही, 1400 वर्ष. आता 1400 वर्ष तपश्चर्याच्या पुढे 9 वर्षाचं बाळ काय आहे बरं? आपण आठवा ना, आपण 9व्या वर्षी काय करत होतो? आपल्याकडे काय विचार होते वयाच्या 9व्या वर्षी? 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेवांना उपदेश करते. उलट उलट माघारा गडिया फिरवते खासी, भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जासी. हे भव नदीचे पाणी रे गड्या मोठ ओढीते, आणि भल्या भल्या पोहणारास उलथून पाडीते. 9 वर्षाची मुक्ताई 1400 वर्ष तपश्चर्या करणाऱ्या चांगदेव महाराजांना ज्या वेळेला उपदेश करते ना, त्यावेळेला ते मार्गदर्शन ऐकल्यानंतर, ते सामर्थ्य बघितल्यानंतर 1400 वर्ष तपश्चर्या करणारे चांगदेव महाराज मुक्ताईला शरण जातात. 9 वर्षाच्या मुक्ताईला शरण जातात. गुरु मानतात त्या ठिकाणी मुक्ताईला, गुरु मानतात. ज्ञानदेव झाले, दुसरे चांगदेव झाले, तिसरे नामदेव. नामदेव, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई चारही भावंड ज्या वेळेला पंढरपूर क्षेत्री आली पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी, आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी चारही भावंड आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन होण्याच्या आधी पहिली भेट झाली ती नामदेव महाराजांची. आणि नामदेव महाराजांची भेट झाल्याबरोबर नामदेव महाराजांना समोर बघितल्याबरोबर विश्वगुरु ज्यांना आम्ही म्हणतो, विश्वाचा दादा ज्यांना आम्ही म्हणतो, ते निवृत्ती दादा विश्वगुरु नामदेव महाराजांना नमस्कार करतायत. योगियांची माऊली ज्यांना आम्ही म्हणतो, ईश्वरी ज्ञान ज्यांनी आम्हाला दिलं, ते ज्ञानेश्वर माऊली, त्या माऊली नामदेव महाराजांना नमस्कार करतायत. आपले सोपान काका सुद्धा नामदेव महाराजांना नमस्कार करतायत. 9 वर्षाची मुक्ताई, पण निरीक्षण बघा कसं आहे. निरीक्षण, दादा नमस्कार करतायत नामदेवांकडे, मुक्ताई पाहते. माऊली नमस्कार करतायत नामदेवांकडे, मुक्ताई पाहते. काका नमस्कार करतायत, सोपान काका, नामदेवांचं निरीक्षण, मुक्ताई करते. तिघांचं नमस्कार करून झाल्यानंतर तिघेही मुक्ताईकडे पाहायला लागले. मुक्ते, अगं तुला माहितीये का यांचा अधिकार किती मोठा आहे? ज्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी आपण चाललेलो आहोत ना, इथपर्यंत आलोय ना, त्या पांडुरंग परमात्म्याच्या सतत जवळ असतात. ही यांच्या हातून पांडुरंग परमात्मा नैवेद्य स्वीकारतात. आणि ऐक ना, म्हणजे भक्तीचं प्रतीक जर असेल ना, भक्त कसा असावा हे जर पाहायचं असेल ना, तर आपण आदर्श नामदेव महाराजांचा घेतला पाहिजे, बरं का? कारण ते सतत पांडुरंग परमात्म्याच्या जोडीला असतात, सतत पांडुरंग परमात्म्याच्या संगतीला असतात. अशा प्रकारे दादा, माऊली, काका मुक्ताईला सांगतायत. संप्रदायाचा एक नियम आहे दादा, किती मोठा माणूस किंवा किती लहान माणूस ज्या वेळेला आपल्या नमस्कार करायला येतो ना, त्यावेळेला कमीत कमी आपले हात तरी जोडले पाहिजेत.
चेहऱ्यावर थोडी नम्रता तरी दिसली पाहिजे. हात जोडतोय, पाया पडतोय आणि हा ताट गर्वाने जराही वाकत नसेल, झुकत नसेल तर समजायचा याच्या अंतःकरणामध्ये काय भरलेला आहे? अभिमान भरलेला आहे, अभिमान भरलेला आहे, अहंकार भरलेला आहे. आणि म्हणून याचाच विचार करून त्या ठिकाणी मुक्ताई म्हणते, जया साखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. जया साखंड पांडुरंगाचा संग का अहंकार गेला नाही. कोण म्हणते? मुक्ताई म्हणते. 9 वर्षाची मुक्ताई नामदेवांना उपदेश करते. ज्ञानदेव झाले, सांगदेव झाले आणि नामदेव. आद्य त्रय जननी देवाची आहे. आणि म्हणून त्या देवीचा जागर करता करता या नवरात्र उत्सवामध्ये त्या देवीचा महिमा वर्णन करता करता ह्या देव्यांचा सुद्धा आम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. त्यांचं सुद्धा चरित्र आम्ही वाचलं पाहिजे. त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही वाचलं पाहिजे. बरं का? शाळा किती शिकल्या मला माहिती नाही, तुमच्या अभ्यासाप्रमाणे काही माहिती असेल, पण खऱ्या अर्थानं जीवनाचा धडा गिरवता आयुष्याची वाटचाल करता करता लोकांनी दिलेलं शिक्षण, त्याचा अनुभव घेता ज्यांच्या काव्य रचनातून आम्हाला जगण्याचा मार्ग मिळतोय ना, ज्यांच्या काव्य रचनेतून खऱ्या अर्थानं आम्हाला धर्म आणि देवकार्याची स्फूर्ती निर्माण होते ना, त्या बहिणाबाईंचाही कधीतरी आम्ही महिमा वर्णन केला पाहिजे. कधीतरी आम्ही त्यांचाही विचार केला पाहिजे. या देवीचं जागर करता करता, या देवीचा जागर करता करता मुळात नवरात्र उत्सव आम्ही कशासाठी या ठिकाणी आयोजित करतो हेच आम्हाला कळत नाही. उत्साह वाढवतोय, बरोबर आहे की नाही? आमचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही उत्सव साजरा करत असतो. तसं जर मनापासून विचार केला तर उत्साह वाढतो का उत्साह कमी होतो? जर धर्मकार्य आम्ही करत असो तर उत्साह वाढतो, पण धर्मकार्य पुढे करून जर आम्ही अधर्म करत असो तर उत्साह वाढत नाही, उलट ते उत्साह कमी होतो. ज्या देवीची प्राणप्रतिष्ठा आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्या देवीची पूजा करणं आमचं कर्तव्य आहे. बरं का? पण तिला फूल अर्पण करता करता कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे, मला मनही अर्पण करता येतंय का? बरं, मन हा मोगरा अर्पण ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही. मन हे तुलसी अर्पणी ऋषिकेशी पुनरपी संस्कृती येणे नाही. जे उपचार आम्ही त्या ठिकाणी करतोय की नाही, जी पूजा अर्चा आम्ही त्या ठिकाणी करतोय की नाही, आम्हाला देवीच्या चरणी प्रार्थना करता आली पाहिजे. आमच्या जगण्यासाठी, आमच्या वागण्यासाठी त्या देवीला आम्ही प्रार्थना केली पाहिजे, नवस केला पाहिजे. बरं का? आपण बाहेर नवस करतो की नाही देवीला? देवी नवसाला पावते, पण त्यासाठी त्या देवीला बळी द्यावा लागतो. ऐकताय ना? फक्त व्यवस्थित ऐका. जी देवी आम्ही या ठिकाणी मूर्ती रूपाने विराजमान झालेली आहे, जिची स्थापना केलेली आहे, त्या देवीला बली द्यावा लागतो. तो बली कसला द्यावा लागतो? काम क्रोध रूपी बकरा कापला. बरं का? स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला, चौवेदीचा फुलोरा बांधिला, काम क्रोधादी बकरा कापला. पूजा स्मरा रघुमो याच्यावरा. बरं का? काम क्रोधा कापा बकरा, स्मरा रघुमाईच्या वरा, पूजा रघुमाईच्या वरा. देवीच्या आणि आमच्या मध्ये जे आडवे येतात ना, त्यांचे बळी आम्हाला देवीला द्यायचे. काय समजतंय?
देवाच्या आणि आमच्या मध्ये जे आडवे येतात ना, ते काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा, एवढे बली जर देवीला दिले तर मला सांगा देवीची कृपा व्हायला वेळ लागेल का? लागेल वेळ? त्यांचा सगळ्यांचा बोली आम्हाला तिथे द्यायचा, आणि ज्याने दिला ना त्यांचा उद्धार झाला, ज्याने दिला त्यांचं स्तवन आहे, ज्याने दिला त्यांचा महिमा आहे, ज्याने दिला त्यांचं जागर आहे, ज्याने दिला त्यांचा उपवास आहे, त्यांचं स्तुती, त्यांचं स्तवन आम्ही करतो. देता आला पाहिजे बरं का, देता आला पाहिजे. त्या देवीला 5 फळं अर्पण करता करता हा पंचभूतात्मक देह तिथे अर्पण करता आला पाहिजे. विषय पंचकामचं त्या ठिकाणी अर्पण करता आलं पाहिजे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध देवीच्या चरणी अर्पण करता आली पाहिजे. आमची ज्ञानेंद्रिय देवी चरणी अर्पण करता आली पाहिजे. तुम्ही डोळे काढून देवीला वाहू नका, पण त्या डोळ्यातून देवीला पहा. कान काढून तुम्ही देवीला वाहू नका, पण त्या कानातून देवीचंच ऐका. वैखरीने त्या देवीचंच स्तवन करा. अशा प्रकारे जर आम्ही पंचभूत आणि ही पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आणि पंच विषय पंच जर देवीच्या चरणी अर्पण केलं तर त्या देवीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. देवीची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. ही पूजा देवीला आवडते. सर्वांगाने केलेली पूजा देवीला आवडते. सर्वांगाने केलेलं स्तवन देवीला आवडतंय. फक्त ते करता आलं पाहिजे. ती पूजा ते स्तवन देवीचं करता आलं पाहिजे. नवरात्र उत्सव जसा जसा जवळ येतो ना, तशी तशी सगळ्या महिलांची आणि सगळ्या तरुणांची मनामध्ये एकच विचार येतोय, नवरात्र जवळ आली तरी अजून चार्ट मिळाला नाही. कसला चार्ट? नवरात्र जसं जसं जवळ येतोय की नाही, तसे तसे सगळे उत्सुक होतात. 15-20 दिवस आधीच तो चार्ट मिळाला पाहिजे आमच्या हातामध्ये. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यासाठी आम्ही सर्च करत असतो गुगलला. ह्या वर्षीचे प्रत्येक दिवसाचे 9 दिवसाचे 9 रंग कोणते आहेत, बरोबर आहे की नाही? 9 दिवसाचे 9 रंग कोणते आहेत ते आम्ही सर्च करत असतो. देवीचा जागर करायचा आपल्याला, बरं का? खरा नवरात्र उत्सव साजरा करायचा आपल्याला, आणि खऱ्या देवीला बजायचंय, खोट्या नाही. खऱ्या देवीला ऐकायचंय आपल्याला, खोट्या नाही. खर तर नवरात्र उत्सव जवळ आला ना की आम्ही आरतीचं पुस्तक 3-3, 4-4 वेळा वाचलं पाहिजे. का? देवी विराजमान झाली की आमच्या आख्या आरत्या पाठ पाहिजे. खरं की कुठे? आम्ही 8 तास कशासाठी केला पाहिजे? आम्ही तो चार्ट पाहण्याऐवजी आम्ही पुस्तक वाचलं पाहिजे आरतीचं, बरं का? पण नेमकं होतंय काय माहितीये का? आरती गणपतीची असू द्या काय, आरती महादेवाची असू द्या काय, किंवा आरती पांडुरंगाची असू द्या काय, आमचं जयदेव जयदेव लय जोरात असतंय. बाकी सगळं हळूहळू असतंय काय? आणि तुम्ही आरतीत एक निरीक्षण केलंय का दादा? कडवा बदलायची वेळ आली की बऱ्याच जणांना थुका गेलाचा येतो. कडवाच माहित नाही तर काय करते? पुढचा कडवा बदलाचा आला ना बाबा, तर बऱ्याच जणांना थुका गेलेला लागतो त्याच टायमाला. सांगत नाही का पाठ नाही ते? कोणीतरी सुरुवात केली ना, धन्य वेणूनाद अनुक्षेत्र पाडा का, मग यांचा जोरात सुरू होतंय, बरं का? आणि त्यातल्या त्यात जर लहान पोरं असली ना तर त्यांना बाकीची अशी गरजच नाही. जयदेव जयदेवच त्यांचं लय जोरात असतंय. असतंय की नाही? आणि वर्षभरातून एकदाच आम्ही या नवरात्र उत्सवामध्ये जी आरती म्हणतो, अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो, त्याच्या बाकीचे जे आहेत ना शब्द स्तवन, ज्यांच्या हातात पुस्तक आहेत ना ती वाचतात आपली कशी तरी, पण त्यात उदो उदो लय जोरात असतंय. उदो बोला उदो अंबाबाईचा माऊली हो, अंबाबाईचा, नाही का? आहे ना ते जोरात एकदम.
अंबाबाई माऊलीचा हो, उदो काळ गरजती काय महिमा वर्णोतीचा हो, एवढं पाठ असते ना आमचं. उदो उदो आलं का ते जोरात असते. असो जोरात का हळू असतो हे महत्वाचं आहे. आरतीला असतो ना हे महत्वाचं आहे. आता आपण इकडे बोलू आपल्या विषयाकडे. मला सांगा, पहिल्या दिवशी रंग कोणता, दुसऱ्या दिवशी रंग कोणता, तिसऱ्या दिवशी रंग कोणता, फार अगदी 9 दिवसापर्यंतचा आपण विचार करतो. कमीत कमी ज्या देवीची आम्ही स्थापना या ठिकाणी केलेली आहे ना, ते देवी महात्म्य वर्षभरातून एकदा तरी वाचा, कधीतरी वाचा. मी म्हणेन की या 9 दिवस वाचलं पाहिजे आपण. ठीक आहे, तुम्हाला वेळ नाही ना, वर्षभरातून कधीही वाचा. पुढच्या नवरात्र उत्सवाला तुम्हाला कळेल आम्ही काय केलं पाहिजे, आम्ही विशेष महत्व कशाला दिलं पाहिजे. ऐकताय ना? एक 50-100 रुपयाला पोथी मिळते ती देवी महात्म्य, बरं का. वर्षभरातून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा वाचा, बिनधास्त. म्हणजे काय होईल माहितीये का, पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही मला बोलवाल ना, तेव्हा कशासाठी बोलवता हे तुम्हाला कळेल.